आज एक नवीन विषय आपण शिकणार आहोत आणि आपल्या आजच्या विषयाचं नाव आहे आज लोक आदर का करत नाही. हा आजचा आपला विषय आहे आणि आज आपण हा जो विषय आहे आज लोक आदर का करत नाही हा शिकत असताना जे काही नोट्स आहे त्या तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. आणि ह्या विषयामध्ये प्रामुख्याने आपण तीन भाग जे आहेत ते शिकणार आहोत. पहिला भाग आहे आदर करणं का महत्वाचं आहे, हा पहिला भाग आहे. त्यामध्ये अनेक विषय आपण शिकू. त्यानंतर दुसरा जो भाग आहे तो आहे तुम्ही आदर कसा दाखवू शकता. या दुसऱ्या भागामध्ये देखील आपण अनेक असे सब विषय काय करणार आहोत, आपण कव्हर करणार आहोत, आपण शिकणार आहोत. आणि तिसरा जो भाग आहे तो आहे या बाबतीत परमेश्वराचे जे काही लोक आहेत किंवा परमेश्वरावर विश्वास ठेवणारे जे विश्वासणारे आहे ते लोकांना कशी मदत करत आहे की त्यांनी त्यांचा आदर करावा. ठीक आहे, या संदर्भात देखील आपण अनेक गोष्टी काय करणार आहोत, शिकणार आहोत. तर आपण आज सर्वात पहिला भाग जो शिकणार आहोत तो हा आहे. आज सर्वात पहिले भाग जो आपण शिकणार आहे तो हा आहे आज लोक आदर का करत नाही. त्याच्यामधला जो सब मुद्दा आहे तो आहे तुम्ही स्वतःचा आदर कसा करू शकता. तुम्ही स्वतःचा आदर कसा करू शकता. आणि आज हा विषय शिकण्या अगोदर एक छोटीशी जी घटना आहे जी खरी आहे ती मी तुमच्या समोर वाचतो आणि मग आपण ह्या विषयाकडे आपण काय करणार आहोत, आपण सविस्तर शिकण्यासाठी आपण पुढे जाणार. या ठिकाणी हा विषय तुम्ही स्वतःचा आदर कसा करू शकता हा विषय अधिक जाणून घेण्यासाठी आपल्याला एक व्यक्ती आहे ज्याचं नाव आहे इस्रायल मार्टिन. एक व्यक्ती आहे त्याचं नाव आहे इस्रायल मार्टिन. आणि हा जो व्यक्ती आहे ना ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये घडलेल्या ज्या काही खऱ्या गोष्टी आहेत तुम्ही स्वतःचा आदर कसा करू शकता या संदर्भातल्या ते ह्या ठिकाणी काय करत आहे, ते ह्या ठिकाणी शेअर करत आहे. आणि ते असं म्हणतात यांच्या मनात कमीपणाची भावना होती. लक्ष द्या, हे जे व्यक्ती आहे हे जीवन जगत असताना यांच्या मनामध्ये कमीपणाची काय होती, भावना होती. आज देखील आपण जीवन जगत असताना आपल्या मनामध्ये देखील अशा प्रकारची भावना असू शकते कमीपणाची. आणि ती कमीपणाची भावना ही कोणत्या गोष्टींना घेऊन तुमच्या मनामध्ये आली आहे हे देखील ह्या शिक्षणातून तुम्हाला समजण्याकरता मदत होईल. आणि हे जे व्यक्ती आहे इस्रायल मार्टिन यांच्या मनामध्ये देखील कमीपणाची भावना होती. पण ही कमीपणाची भावना त्यांच्यामध्ये कशी आली ते पुढे म्हणतात कारण ते खूप गरीब होते. लक्ष द्या, कमीपणाची भावना त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टींना घेऊन आली त्याचा पहिला मुद्दा हा आहे की ते खूप काय होते, ते खूप गरीब होते. लक्ष द्या, ते खूप काय होते, ते खूप गरीब होते. म्हणून त्यांच्या मनामध्ये कमीपणाची जी भावना होती ती आपल्याला आलेली काय होते, दिसून येते. दुसरी गोष्ट ते म्हणतात आणि त्यांचं जे शिक्षण आहे ना इतरांपेक्षा फार कमी झालेलं होतं. लक्ष द्या, त्यांचे जे शिक्षण आहे इतरांपेक्षा म्हटलं तर त्यांचे मित्र असतील, त्यांची मैत्रिणी असेल किंवा त्यांचे नातेवाईकाचे लोक असेल त्यांच्यापेक्षा फार कमी शिक्षण ना यांचं झालेलं होतं. लक्ष द्या, आणि आपण पाहतो की कमी शिक्षणामुळं आणि खूप गरिबीमुळं यांच्या मनामध्ये कमीपणाच्या भावनेने जन्म घेतलेला आपल्याला पाहायला भेटतो. ठीक आहे, आणि म्हणून आज आपण स्वतःचा आदर कसा करू शकतो हा विषय सविस्तरपणे समजून घेण्याकरता यांच्या जीवनामध्ये घडलेली जी काही खरी घटना आहे ती आपण काय करत आहोत, यातून आपण थोडं फोकस करत आहोत आणि ते शिकण्याचा प्रयत्न करत आहोत की कशा प्रकारे यांना
कमीपणाच्या भावनेचा सामना करावा लागला. पहिली गोष्ट ते खूप गरीब होते आणि दुसरी गोष्ट ते इतरांपेक्षा कमी शिकलेले होते. पण हे जे आहे ना, त्यांचा अनुभव ते शेअर करत असताना एक गोष्ट ते पुढे जाऊन असं म्हणतात की परमेश्वराचे जे लोक आहेत ना, परमेश्वराचे जे लोक आहेत ना, त्यांच्या सोबत त्यांच्या सोबत ते ज्यावेळेला मीटिंग मध्ये जाऊ लागले, ज्यावेळेला ते प्रार्थना सभांमध्ये जाऊ लागले, ज्यावेळेस ते त्यांच्या सानिध्यामध्ये राहू लागले ना, तर त्यांना पवित्र शास्त्रातून हे कळालं. ज्यावेळेस ते पवित्र शास्त्र वाचू लागले, देवाच्या लोकांसोबत ते राहू लागले, देवाचं जे वचन आहे ते ऐकू लागले आणि नियमितप्रमाणे ते देवाच्या लोकांच्या सानिध्यात राहिल्या असल्या कारणामुळं ते बायबलचा अभ्यास करू लागले. आणि लक्ष द्या, बायबलचा अभ्यास केला असल्या कारणामुळं त्यांना त्यांचा जो आत्मसन्मान आहे तो कसा मिळवता आला, हे ते काय करता माहितीये का, तुम्ही स्वतःचा आदर कसा करू शकता या संदर्भात ते अनेक गोष्टी आपल्याला काय करतात, शिकवतात. कधी कधी आपण देखील आपल्या स्वतःमध्ये कमीपणाची जी भावना आहे ती काय करत असतो, आपण तिला महसूस करत असतो. असं कधी तुमच्यासोबत झालं आहे का की तुम्ही कमीपणाची जी भावना आहे तिला तुम्ही आतल्या आत जे आहे ती महसूस केलेला आहे? असं कधी झालंय तुमच्या बरोबर? आणि ते कोणत्या गोष्टींमुळे झाले काय तुम्ही ते शेअर करू शकता का, सांगू शकता निसंकोचपणे जर तुमची इच्छा असेल तर? हो दादा, माझ्यासोबत झालंय तसं. माझ्या आई वडिलांच्या घरी राहत असतानाच माझे मोठे पप्पा मुख्याध्यापक होते आणि माझे वडील हातावरच्या कामावर होते, म्हणजे ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये कामाला होते. तर ते म्हणजे खूप भेदभाव करायचे त्या गोष्टीमध्ये. ओके. आणखीन कोणी शेअर करू शकतं तुमच्या जीवनातले काही अनुभव ज्यामुळे तुम्हाला कमीपणाच्या ना जी काही भावना आहे त्याचा तुम्हाला सामना करावा लागला? उदाहरणार्थ माझ्या जीवनात मी तुम्हाला सांगतो, मी अतिशय गरीब परिस्थितीतून वर देवाने मला आणला. मला लहानपणापासून वडील नव्हते आणि आई रस्त्याच्या कडेला बसून गोधड्या शिवायची, त्यानंतर धुणे भांडे आई करायची आणि मग कालांतराने आईने फार कष्ट घेतले आणि आम्हाला बोर्डिंग मध्ये शिकायला जावं लागलं, आम्हाला सर्व काही झालं. आणि मग गरिबीमुळं आमच्यामध्ये, वडील नसल्या कारणामुळं आमच्यामध्ये, माझ्यामध्ये स्पेशली मला कमीपणाच्या भावनेचा जो आहे ना, मला त्या ठिकाणी सामना करावा लागला. कमीपणाच्या भावनेचा त्या ठिकाणी मला सामना करावा लागला. येस, ही जी भावना आहे ही आपल्यामध्ये असते ना, आणि ही भावना काय करते माहितीये का, ही भावना आपल्याला आपल्या स्वतःचा जो आदर आहे ना ती तो करू देत नाही. आणि अनेक वेळा ही जी भावना आहे ना, ही भावना आपलं फार मोठ्या प्रमाणामध्ये अनेक क्षेत्रात नुकसान करत असते. तर अशा प्रकारची जी भावना आहे तिचा सामना तुम्हाला करावा लागला आहे का चर्च, तुमच्या एखाद्या गोष्टींना घेऊन तुम्हाला? जर तुम्ही शेअर करू इच्छा असेल तुम्ही सांगू शकता. तुमचा आवाज येत नाहीये पगार ताई. येस. खूप खूप म्हणजे भावनामधूनच गेलेले मी तर, कमीपणाच्या भावनेमधूनच निघलेले मी तर. हॅलो, हा, बोला आवाज बोला. येतोय दादा? येत आहे, येत आहे. हा. हो. तर आमच्या घरचे होते रेल्वेमध्ये, पण काही कारणाने मी त्यांना काही ड्युटी ब्युटी जायचे नाही. 8 दिवस, 15 दिवस ड्युटी करायचे, 15 दिवस घरी राहायचे. मग मी अशा बायांसोबत पुऱ्या बिऱ्या लाटायला जायची. मग तिथं असं कोणी मोठं आमच्या नातेवाईक बिते कोणी असे दिसले का, मग मी बाजूला साईड लावून जायची. मला साईडला थोडी 5-10 मिनिटापासून गेले का मग हळूच त्या ताईला सांगायची, ताई मला आहे ना एका साईडला वाटल्यास मी भांडे वगैरे घासते, आणि मग मी ते हे गेले का तेव्हा मी पुऱ्या लाटायला आतमध्ये येईन. असं तसं म्हणजे
खूपच अशा कमीपणाच्या भावना आहेत. असं अनुभव आलेले आहेत त्या गोष्टीबद्दल. ओके, व्हेरी गुड. कमीपणाची जी भावना आहे ना, ती आपल्यामध्ये काय करते माहितीये का? ती आपल्याला आपल्या स्वतःचा जो काही आदर आहे ते तो करू देत नाही. आणखीन कुणाला शेअर करायची इच्छा आहे? आणखीन कुणाला? आपली साक्ष, आपलं जीवन हे दुसऱ्यांचं जीवन बदलवणार करू शकतो. आणि म्हणून तुम्ही निसंकोचपणे जर तुमची इच्छा असेल तुम्ही सांगू शकता. तुम्हाला कधी कमीपणाच्या भावनेचा तुम्हाला सामना करावा लागला आहे का? अशा प्रकारचे कमीपणाच्या भावनेचे विचार तुमच्या मनामध्ये आले आहे का? जर आले आहे तर ते कशामुळे आले आहे? शिक्षणाच्या कमीपणामुळे आले आहे का? खूप गरिबीमुळे आले आहे का? किंवा सुंदर नसल्या कारणामुळे आले आहे का? किंवा व्यवस्थित कम्युनिकेशन येत असल्या कारणामुळे आले आहे का? किंवा टॅलेंट नसल्यामुळे आले आहे का? कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळं आपल्याला कमीपणाच्या भावनेला जे आहे ते सामोरे जावं लागतं ना. तर असे काही प्रसंग आहे जे तुम्ही शेअर करू शकता, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल या शिक्षणामध्ये. येस, दीपाली ताई. तुमचा आवाज येत नाहीये. त्याच्याने तुम्हाला काही येस येत आहे. येत आहे दादा. येत माझी आहे पण आवाज. एक गोष्ट आहे काय की मी पण म्हणजे असे लहानपणी माझ्या आई वडिलांची परिस्थिती खूप नाजूक होती. मी लहान असताना की आई पण माती व्हायचं काम करायची, वडील पण तेच काम करायचे. आणि नेमकं म्हणजे असं प्रॉब्लेम होता आई वडिलांचा म्हणजे खूप लहान असताना एक जिथं ज्या एरियात माझे आई वडील राहतात त्या एरियात असं एकदम असं डगमगतच पूल होता, पाणी होतं त्या साईडला, गटर होते दोघी बाजूनं आणि तिथे लाकडाचं असं जायसाठी पूल बनवलं होतं. मग ते पूलवरून म्हणजे असं खूप घाबरून घाबरून लोक जायचे. तर माझे आई वडील कामाला जायचे त्या कारणामुळे मग माझी बहिणीनी दोघी भावाला आणि बहिणीला दोघीला एकत्र घेऊन जायची. तर मग मी लहान होते तर ती काय करायचे नेहमी की बाबा हिला कुठे घेऊन जाऊ, एवढं मोठी दोघींना पण मी घेऊन जाऊ शकते, ते मी मला नेहमी घरीच ठेवायचे. पण मग मला कमी केव्हा महसूस झाली जेव्हा मी शिक्षणाची इच्छा राहायची माझी खूप, की बाबा ते सगळं शिकायचे. तर आमच्याकडे असं कोणी जर आलं की शिकवायला वगैरे तर मग माझी पण खूप इच्छा राहायची शिकायचं वगैरे. पण मग काही कारणामुळे मी शिक्षण करू शकले नाही. पण मग आता मला कधी-कधी जेव्हा खूप वेळा म्हणजे असं चर्चमध्ये परत घरी मी माझं डॉक्युमेंट वगैरे बी करायचं होतं. त्या टायमाला पण मग मला अंगठा द्यावा लागायचा त्या घाबरून मला. मग मी कधीच कोणत्याच कामाला पुढारकीपणा करायची नाही पुढे, की बा मला पण करायचंय किंवा घ्यायचंय असं किंवा माझ्या स्वतःसाठी चांगलं असं म्हणून. पण मग हळू-हळू जेव्हा म्हणजे आपण समजायला लागले, की बाबा आपलं पण बऱ्याचशा गोष्टीची गरज पडतेच आहे. ह्या गोष्टीशिवाय आपलं होतच नाही. तर खरंच परमेश्वराने जेव्हा-जेव्हा आपण मी वाढले परमेश्वराच्या बऱ्याचशा गोष्टी शिकले, तर तेव्हा मला आता म्हणजे असं भीती पण नाहीये आणि फार मनाला पण आनंद वाटतं, की बाबा खरंच आहे म्हणजे परमेश्वराच्या ह्याच्यात असताना म्हणजे जे भीती आहे, मनात जे आहे बऱ्याचशा प्रश्नाची उत्तरं पण असतात, की कोणी देऊ शकत नाहीत. पण मग ते प्रत्येक गोष्टीचं मला भेटल्या जातो. म्हणजे ह्या शिक्षणामध्ये मी बऱ्याचशा गोष्टी घेतलेलीच आहे. आत्ताच माझे मिस्टर आल्याचे 15 दिवस पूर्वीच दोघांचा वादिवाद होता. असं काहीतरी गोष्टीवरून, घरातल्या प्रॉब्लेमवरून. मग मी रात्रभर घरात असे विचार करत बसले, की मी शिक्षण पण नाही केलं, की मी जाऊन कुठेतरी नोकरी करावं, की त्यांना थोडी मदत होईल. पण असं कोणत्याच गोष्टीचं म्हणजे नाही होऊ शकत. शक्य नाहीये बाबा. पण एक आहे, की मला प्रत्येक प्रश्नाचे उत्तरं काल वचनानुसार भेटले. तर मला फार म्हणजे फार इतका आनंद झाला दादा, की मी तुम्हाला सांगू पण नाही शकत त्या शब्दात, की बाबा इतका आनंद वाटला माझ्या मनाला. खरंच कालचं जे तुम्ही शिक्षण जे दिले आम्हाला प्रत्येकाला शिकवलं, ते शिक्षण असं वाटलं, की मी नेहमीच असं म्हणत राहते, की माझे आई-वडील म्हणजे जन्म देते तर ते आहेत. पण जे तुम्ही आता हे शब्द बोलले, की शिक्षणाच्या बाबतीत लज्जितपणा तुला कुठं वाटतं? ते आपल्याला सांगायचंय. तसं त्याप्रकारे म्हटलं जेव्हा बी मी शिक्षणाचा विषय येतो ना,
तर काही प्रश्नाचे उत्तर खरंच परमेश्वर तुमच्या मुखांनी तुम्हाला जेव्हा जेव्हा मला गरज पडते शिक्षक गरजेचं आहे बाबा शिक्षक बाबतीत त्या टायमाला खरंच तुम्ही पल्लवीताई माझ्यासाठी नेहमी उभे राहता आणि ते प्रश्नाचे उत्तर मला परमेश्वराच्या तुमच्या मुखावाटीनं देतात मला प्रश्नाचे उत्तर आणि खरंच आज जसं तुम्ही बोलले की बाबा कुठं तुला असं वाटतं म्हणजे कुणाला काय वाटतं बाबा नाही शिकलं कमतरता कशामुळे वाटतं खरंच आहे शिक्षण खूप महत्वाचं परमेश्वराच्या वचनात आणि ह्या झूम मीटिंगच्या दौराने प्रत्येकांना म्हणजे जेवढे जण ऐकतात त्यांना पण आणि खूप काय अशा गोष्टी आहेत की बाबा शिकताना काय करतो थोड्या वेळ ऐकून घेतो तरी विसरतो. पण जेव्हा झूम मीटिंग मध्ये प्रत्येक गोष्ट हे रिप्लाय करून पण ऐकायला भेटतं. परत मेन महत्वाचं जे शिक्षण म्हणजे जे चुक्या केल्या ते पण आणि जे जीवनात चुक्या घडत आहे म्हणजे कळत न कळत पण घडत आहे किंवा आपण वचन ऐकतो प्रार्थना करतो परत आपल्यामध्ये काय होतं तेच होतंय. तर ते हे शिक्षणाने भरपूर काय अदल-बदल घडलेला आहे आणि माझ्या जीवनात तर भरपूरच बदल झाला म्हणून मी देवाला धन्यवाद देते आणि खरंच असं हे गरजेचं नाही की शिक्षण केलं तरच आपण भरपूर काही बोलू शकतो किंवा चालू शकतो. पण ह्या वचनाने आपल्याला इतकं मजबूत केलंय मला तर इतकं मजबूत केलं देवाने की मी म्हणजे असं घाबरते प्रत्येक वेळा समोर बोलताना. पण खरंच आईसारखी पल्लवी ते मला नेहमी म्हणतात, "ताई उभे राहा तुम्ही एकदा तुम्ही घाबरू नका. मग तुम्हाला काय होतं खंबीरपणे तुम्हाला शक्ती भेटतात." तर खरंच खूप वाटतं लज्जितपणा की बाबा शिक्षण नाही केलंय. माझी पण खूप अपेक्षा इच्छा आहे की मी बायबल वाचावं. एक वचन तरी असं वाचावं. पण म्हणजे मनामध्ये मी जेव्हा एकदम शांततेने ऐकते, तेव्हा माझ्या हृदयामध्ये खरंच ते वचन सगळे राहतात. म्हणजे मी मुखाने नाही बोलू शकत, पण माझ्या हृदयामध्ये काय ते भरल्याच जातं की बाबा हे आपल्याला शिक्षणामध्ये शिकवलंय. आपण थोडं काय करा जपून ठेवा त्या शब्दाने आपण वागू नये. खरंच हे वचनानुसार परमेश्वर आदल म्हणजे जीवनात सगळं काही गोष्टीचा वाईटपणा काढून टाकतंय आणि मला चांगल्यापणाने सुरुवातीने उभं करते. आणि माझी पण म्हणजे खूप इच्छा होती, की बा मी सगळं विषय मी रागाने माझ्या पतीसोबत वाईट वागले, फॅमिलीसोबत वाईट वागले किंवा काही गोष्टीत एकदमच असं जे नाही करायची चुक्या केलेल्या आहेत जीवनात. पण मग आता हे जेव्हा शिकतो ना आणि आता हे कालच्या शिक्षणापासून तर मला फारच आनंद झाला. की देवाने एक मी असा विचार करत होते जेव्हा मी गुडघ्यावर आले आणि मी प्रार्थना केल्या म्हटलं, "हे प्रभू," म्हटलं, "माझ्या चुकीची तू क्षमा कर. मला कळत नकळत म्हटलं शिक्षण नाही भेटल्यामुळं किंवा काही गोष्टीमुळे म्हटलं मी नाही समजू शकले. पण कालच्या वचनात असं होतं देवाने आपल्यासाठी सुंदर घर बनवलेलं आहे, की त्या घरात म्हणजे आपण फक्त प्रीतीचं जगणार आहे आणि आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमी भेटणार नाही." आणि खरंच फार आनंद वाटला मला हे विषय ऐकून पण आणि खूपच सुंदर आहे दादा. मी बी तुम्हाला आभार मानते तुमची, की तुम्ही मला हे शिक्षण देत आहे. लोकं तर पैसे भरून ॲडमिशन घेऊन शिक्षण घेतात. पण खरंच परमेश्वराने तुम्हाला आमच्यासाठी नेहमी परमेश्वराने तुम्हाला आरोग्य दिलंय. तुम्ही नेहमी आमच्यासाठी प्रार्थना करता, काळजी घेता म्हणून मी देवाला धन्यवाद देते आणि पित्याला पण धन्यवाद. तुम्हाला पण आभार मानते तुमचे पण. ओके, प्रेज लॉर्ड. आपण पाहतो की अनेक वेळा आपल्याला कमीपणाचा सामना करावा लागतो आणि कमीपणाचा जो सामना आहे तो आपण फार गरीब असतो. गरिबी आपल्याला कमीपणाचा जो आहे तो सामना करायला लावत असते किंवा शिक्षणाच्या कमतरतेमुळं आपल्याला कमीपणाचा सामना जो आहे तो करावा लागत असतो आणि अशा प्रकारचा सामना हा मी केला आहे आणि हा आपण देखील केलेला असेल. पण लक्ष द्या, ज्या वेळेला आपण देवाच्या सानिध्यामध्ये वाढतो त्यावेळेला अशा प्रकारचा जो कमीपणा आहे तो आपल्यामधून कालांतराने देव काय करतो पूर्णपणे काढून टाकतो आणि आपल्याला आपल्या स्वतःचा जो आदर आहे तो करण्याकरता ते काय करत असतो आपल्याला शिकवत असतो. आता आपण तुम्ही तुमचे जे अनुभव आहे कमीपणा संदर्भाचे की कशा प्रकारे तुम्हाला कोणत्या कोणत्या विषयामध्ये कमीपणाचा जो आहे तो सामना करावा लागला जसं वगैरे ताईंनी सांगितले कशा प्रकारे परिस्थिती ही नाजूक होती आणि ज्यावेळेस नातेवाईक यायचे त्यावेळेला मी कशा प्रकारे एकीकडे जायचे कारण ते कमीपणा वाटायचा आणि लक्ष द्या दीपालीताईंनी अनेक गोष्टी सांगितल्या की शिक्षणाच्या कमतरतेमुळं कधी कधी मला पण असं कमीपणा जो आहे तो महसूस होतो परिवारातल्या परिस्थितीमुळे देखील. पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की परमेश्वर देव जो आहे ना तो कधीही तुम्ही तुमच्या कमीपणाच्या भावनेमध्ये जीवन जगावं अशा प्रकारची इच्छा करत नाही. तर देवाची इच्छा ही आहे की तुम्ही ह्या जगामध्ये राहत असताना तुम्ही आत्मसन्मानाने जीवन जगलं पाहिजे. देवामध्ये तुम्ही ह्या जगामध्ये राहत असताना
जसजसं तुम्ही देवामध्ये एक एक पाऊल पुढं आणि पुढं येत राहाल, तस तस परमेश्वर देव तुम्हाला आत्मसन्मानाने कशा प्रकारे तुम्ही जगू शकता हे त्याच्या वचनातून काय करू शकतो, तुम्हाला तो शिकू शकतो. आणि त्या प्रकारचं जे आत्मसन्मानाचं जीवन आहे ते देखील तुम्ही जगू शकता. आणि मग यामध्ये सर्वात पहिला जो भाग आहे, तुम्ही स्वतःचा आदर कसा करू शकता, यामधला सर्वात पहिला जो भाग आहे तो आहे, आपण असे मित्र निवडले पाहिजे किंवा आपल्याकडं असे मित्र मैत्रिणी असले पाहिजे जे नेहमी आपल्याला प्रोत्साहन देणारे असतील. लक्ष द्या, आपण ह्या जगामध्ये राहत असताना आपण त्याच वेळेला आपल्या स्वतःचा आत्मसन्मान करू शकतो, आपण त्याच वेळेला आपल्या स्वतःचा आदर करू शकतो ज्या वेळेला आपल्या आजूबाजूला आपल्याला प्रोत्साहन देणारे मित्र मैत्रिणी राहतील. परंतु आज अशा प्रकारचे मित्र मैत्रिणी फार कमी प्रमाणामध्ये, फार कमी लोकांना भेटत असल्या कारणामुळे तेच जे लोक आहे ना, स्वतःचा आदर करतात आणि आत्मसन्मानाने जीवन जगतात. पण देवाची अशी इच्छा आहे की आपण ह्या दिवसांमध्ये आपल्या आपल्या अवतीभोवती असे लोक आपण काय केले पाहिजे, ठेवले पाहिजे की जे आपल्याला नेहमी काय करते माहिती का, प्रोत्साहन देत राहते. लक्ष द्या, अशा लोकांसोबत मैत्री करा जे आदराने वागतात आणि आदराने बोलतात. मैत्री ही बेशिस्त लोकांसोबत करू नका. मैत्री हे अशा अशा लोकांसोबत करू नका की ज्यांची वागणूक जी आहे ना ती अतिशय खराब आहे. जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये स्वतःचा आदर जर तुम्हाला करायचा आहे आणि तुम्हाला एक चांगलं आत्मसन्मानाचं जीवन जर जगायचं आहे, तर तुम्हाला ह्या दिवसांमध्ये तुमच्या आजूबाजूला कशा प्रकारचे मित्र आणि मैत्रिणी तुम्ही ठेवलेले आहे याच्यावरती तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही अध्ययन केलं पाहिजे. लक्ष द्या, तुमच्या आजूबाजूला तुम्ही अशा मित्रांना ठेवा, अशा मैत्रिणी ठेवा, अशा लोकांना तुम्ही ठेवा जे तुम्हाला नेहमी प्रोत्साहन देतील, जे तुमच्यामध्ये कमीपणाची जी भावना आहे ना तिला उत्पन्न होऊ देणार नाही. अशा प्रकारचे मित्र आणि मैत्रिणी तुम्ही तुमच्या जवळ ठेवले पाहिजे. आणि त्या मित्राचे, त्या मैत्रिणीचे, त्या लोकांची जी काही वागणूक आहे ना किंवा त्या लोकांचे जे बोलणं आहे ना ते नेहमी कसं असलं पाहिजे का, ते आदरयुक्त असलं पाहिजे, नेहमी आदरयुक्त असलं पाहिजे. लक्ष द्या, आज आपण अशा प्रकारच्या जगामध्ये राहत आहोत जिथं आपल्याला आदराने वागणारे मित्र, आदराने बोलणारे जे काही मित्र आहे, मैत्रिणी आहे, लोक आहे ते पाहायला भेटत नाही. आणि जर आपण अशा प्रकारचे आदराने बोलणारे मित्र मैत्रिणी जर आपल्या आजूबाजूला ठेवले जे आपल्याला नेहमी प्रोत्साहन देतील, आपल्यासोबत नेहमी चांगलं बोलतील, तर आपण आपल्या स्वतःचा आदर करू शकतो, आपण आपल्या स्वतः आत्मसन्मान काय करू शकतो, आपण जगू शकतो. आणि लक्ष द्या, ज्यांना तुमच्या भल्याची चिंता आहे आणि जे तुम्हाला प्रोत्साहन देतात ना अशा लोकांना जवळ ठेवा, अशा लोकांना काय करा, जवळ ठेवा. आपण आपल्या स्वतःच्या मित्र मैत्रिणींना किंवा लोकांना आपण ओळखणं फार गरजेचं आहे. आपण त्यांचं बोलणं, त्यांचं जे काही वागणं आहे किंवा ते तुमच्या भल्याची चिंता करतात का, ते तुम्हाला प्रोत्साहन देणारे तुम्हाला ते आहेत का, जर ते अशा प्रकारचे असेल तर निश्चित असे मित्रमैत्रिणी जवळ ठेवा. पण जर असे मित्रमैत्रिणी जर नसल, जे तुम्हाला आदर देत नसतील, जे तुम्हाला, जे तुमच्यासोबत व्यवस्थित बोलत नसतील, जे तुमच्या भल्याची चिंता करत नसतील, जे तुमची टिंगल टवालकी करतील, जे तुमच्या कमीपणाच्या भावनेला टाळून मारून तुमच्यामध्ये जागरूक करायचा प्रयत्न करतील, असे मित्र मैत्रिणी बिलकुल जवळ ठेवू नका. बघा वचन काय सांगितले, आपण नीतिसूत्रे 17 अध्याय आणि 17 वचन आपण करूया यावेळेला. नीतिसूत्रे 17 अध्याय आणि 17 वचन वाचा.
मित्र सर्व मित्र प्रसंगी सर्व प्रसंगी येस, वाचा. मित्र सर्व प्रसंगी प्रेम करतो आणि वगैरे. ते तुमचा आवाज येत नाहीये, तुमचा आवाज येत नाहीये. ब्रदर सुभाष, तुम्ही आहेत का? किंवा आणखीन कोण वाचत होतं? वाचा. मित्र सर्व प्रसंगी प्रेम करीतो आणि विपरीत कालासाठी तो बंधू म्हणून निर्माण झालेला असतो. बघा वचनामध्ये काय लिहिलेलं आहे. मित्र सर्व प्रसंगी, तुम्ही गरीब आहात तरी पण, तुम्ही कमी शिकलेले आहात तरी पण, तुम्ही चांगले दिसत नसाल तरी पण, तुम्हाला चांगलं बोलता येत नसेल तरी पण, लक्ष द्या. मित्र काय करतो माहितीये का? खरा जो मित्र आहे ना, तो नेहमी प्रसंग कोणताही असो, कोणताही प्रसंग असो, तो पडण्याचा प्रसंग असो, तो आजाराचा प्रसंग असो, तो गरिबीचा प्रसंग कोणताही असो, त्या प्रत्येक प्रसंगामध्ये तुमच्याकडं एक असा मित्र असायला हवा जो तुमच्यावर खरी प्रीती करेल, जो तुम्हाला खरा जीव लावेल. लक्ष द्या. जो तुमच्या कमतरतेला पाहून, तुमच्या गरिबीला पाहून, तुमच्या कमी शिक्षणात पाहून तो लाज धरणार नाही. समजतंय का माझं बोलणं? तुमच्या लक्षात येते का चर्च? लक्ष द्या. आज जगामध्ये अनेक असे लोक आहेत ज्यांना त्यांच्या स्टँडर्ड प्रमाणे लोक लागतात, मित्रमैत्रिणी. अशा प्रकारचे मित्रमैत्रिणी आपल्याला नको आहेत. आपल्याला असे मित्र हवे आहे, आपल्याला अशा मैत्रिणी हव्या आहे, आपल्याला असे लोक हवे आहेत ज्यांची वागणूक आदरयुक्त आहे, ज्यांचं बोलणं आदरयुक्त आहे आणि जे नेहमी तुमच्या चांगल्या गोष्टींची चिंता करल. लक्ष द्या. जे नेहमी तुमच्यावरती प्रीती करतील आणि ज्या वेळेला तुमच्या जीवनामध्ये दुःख येईल ना, तर त्या दुःखामध्ये तुमच्या बरोबर ते भावासारखे आणि बहिणीसारखे उभे राहतील. असे मित्रमैत्रिणी जे तुम्हाला प्रोत्साहन देणार आहे तुमच्या दुःखामध्ये, तुमच्या कमतरतेमध्ये, तुमच्या कमीपणामध्ये, तुमच्या एकंदर त्या सर्व ना तुम्हाला न आवडणाऱ्या ज्या काही गोष्टी आहे आणि त्या गोष्टी तुमच्यामध्ये नेहमी कमीपणाची भावना उत्पन्न करतात ना, अशा गोष्टींमध्ये तुम्हाला तुमचा जो मित्र आहे ना, तो काय करेल माहिती का? भावासारखं सपोर्ट करेल, बहिणीसारखं सपोर्ट करेल. अशा प्रकारचे मित्र तुम्ही आपल्या आजूबाजूला ठेवा, अशासाठी की तुम्ही आत्मसन्मानाने जीवन जगू शकाल. अशा प्रकारचे मित्र किंवा अशा प्रकारचे लोक, अशा प्रकारच्या मैत्रिणी तुम्ही तुमच्या आजूबाजूला ठेवा, जे नेहमी तुम्हाला प्रोत्साहन देतील आणि तुमच्या दुःखामध्ये ते तुमच्या पाठीमागे उभं राहतील. वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे ब भागामध्ये, आणि विपत्काली दुःखाच्या समयी तो बंधू म्हणून तुमच्यासाठी निर्माण झालेला असेल, तुमच्या मागे तो उभं राहील. पहिली गोष्ट ही आहे की तुम्ही तुमच्या स्वतःचा आदर जर करू इच्छित असाल तर तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींकडे बघणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये तुम्ही प्रामुख्याने ही गोष्ट बघायची आहे की त्यांचं वागणं आदरयुक्त पाहिजे, त्यांचं जे बोलणं आहे ते बोलणं आदरयुक्त पाहिजे, ते तुमच्या चांगल्या बद्दलची चिंता करणारे असले पाहिजे आणि ते तुम्हाला प्रोत्साहन देणारे असले पाहिजे. लक्ष द्या. माझा एक मित्र आहे, ज्या वेळेला मला असं वाटतं की हे गोष्ट माझ्याकडनं होणार नाही, त्यावेळेस तो मला म्हणतो लेट्स ट्राय. तू फक्त काय कर, एक ट्राय कर, नाही आली काही हरकत नाही, पण प्रयत्न कर. प्रोत्साहन देणार. लक्ष द्या. तो मित्र मला असं म्हणत नाही तुला येत नाही ना, नको करू, शांत बस.
तुम्हाला प्रोत्साहन देणार आहे. लक्ष द्या, अशा प्रकारचे प्रोत्साहन देणारे लोक हे तुमच्या अवतीभोवती नेहमी असू द्या, जेणेकरून तुम्हाला तुमचा स्वतःचा आदर करता येईल. का माहिती का? कारण तुमचा आदर हा तुमच्या गरिबीने काय केलेला माहिती का? दूर करून टाकलाय तुमच्यापासून. तुमचा आदर हा तुमच्या कमी शिक्षणाने काय केलं माहिती का? दूर करून टाकलेला आहे. तुमचा जो आदर आहे ना, जो तुम्ही केला पाहिजे, तुमचा जो आत्मसन्मान आहे ना, तो तुम्ही तुमच्या स्वतःचा केला पाहिजे. तो तुमच्या आजूबाजूला असे जे मित्रमैत्रिणी आहे ना, जे तुम्हाला प्रोत्साहन देत नाही, जे चांगलं बोलत नाही, जे नेहमी चुकीचंच वागतात, चुकीचंच त्यांची राहणीमान आहे, ते तुमच्या भल्याचा विचार करत नाही, अशा लोकांनी काय केलं माहिती का? दूर करून टाकलेलं आहे. आणि म्हणून सावध असायचं. देवाच्या लेकरांनो, तुम्ही तुमच्या स्वतःचा आदर करू शकता तेव्हा ज्या वेळेला तुमच्या आजूबाजूला असे मित्र असतील, तुमच्या आजूबाजूला असे लोक असतील तुमच्या आजूबाजूला, जे तुमच्यावरती प्रीती करतील आणि दुःखाच्या समयी ते तुमच्या करता भाऊ बहिणीच्या स्वरूपात उभं राहतील. असे मित्र मैत्रिणी तुमच्या जवळ असले तर तुम्हाला कमीपणाची जी भावना आहे ना, त्याच्यावरती मात करता येईल. तर जी कमीपणाची भावना तुमच्यामध्ये सतत तुम्हाला काय करते माहितीये का? मागं राहायला सांगते, नको मला वाचता येत नाही, नको मला बोलता येत नाही, नको मी गरीब आहे, नको मी सुंदर दिसत नाही, नको मी असं, नको मी असं, नको मी चांगलं. लक्ष द्या, ही कमीपणाची भावना तुम्हाला सतत मागं ठेवते. आणि ह्या कमीपणाच्या भावनेला ही असं वाटतं की तुम्ही मागेच राहावं, पण देवाची इच्छा ही नाहीये की तुम्ही मागे राहावं म्हणून. नाही, देवाची इच्छा नाहीये. देवाने तुम्हाला मागे राहण्यासाठी निवडलेलं नाहीये. देवाने तुम्हाला त्याच्या प्रतिरूपाचं बनवलेलं इच्छा. कोणीतरी उत्पत्तीचं पुस्तक पहिला अध्याय आणि त्याचं 27 वचन काढा. उत्पत्तीचं पुस्तक पहिला अध्याय आणि त्याचं 27 वचन वाचण्यासाठी मदत करा मला. उत्पत्ती 1:27. सुभाष आहे का? नाहीतर मग जगताप मावशी बघा, निलिमा, जगताप मावशी, निलिमा, सुभाष बरोबर आहे बघा, वचन वाचा. उत्पत्ती 1:27. तेव्हा देवाने आपल्या प्रतिरूपाचा येस ब्रदर सुभाष, उत्पत्ती 1:27. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर व नारी अशी ती निर्माण केली. ओके, व्हेरी गुड. निलिमा, तुझा आवाज येत नाही बाळा, बघा त्यांचा पण आवाज येत नाही. ओके, लक्ष द्या. ह्या ठिकाणी वचन काय सांगतं माहिती का? परमेश्वर देवाने आपल्या प्रतिरूपाचं मनुष्य निर्माण केलं. आपण शिकलेलो नाही म्हणून काय झालं? आपण गरीब म्हणून काय झालं? आपण चांगलं दिसतो म्हणून? लक्ष द्या, देवाने आपल्याला त्याच्या प्रतिरूपाचं बनवलेलं आहे, म्हणून आपलं जीवन देवाच्या दृष्टीने अनमोल आहे. लक्ष द्या, तुमचं जीवन याची किंमत, लक्ष द्या, ते किमतीमध्ये मोजलं जात नाही. अनमोल आहे, अनमोल. देवाच्या दृष्टीमध्ये तुम्ही गरीब आहात म्हणून काय झालं? आपण गरीब आहोत म्हणून काय झालं? आपल्याला वाचता लिहित नाही म्हणून काय झालं? आपण सुंदर दिसत नाही म्हणून काय झालं? लक्ष द्या, डझंट मॅटर. देवाने आपल्याला निर्माण केलेलं आहे आणि देवाच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे, लोकांच्या दृष्टीने नाही. लोकांचा विचार करू नका. आत्मसन्मानाने जीवन जगण्यासाठी तयार व्हा. लोकांच्या दृष्टीने तुम्ही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करू नका. लक्ष द्या, देवाचे सांगते की आपलं जे जीवन आहे ना, ते अनमोल आहे, म्हणून स्वतःला तुम्ही तुच्छ लेखण्याऐवजी देवाने तुमच्यामध्ये जे काही गुण टाकलेले आहेत ना, लक्ष द्या, देवाने तुमच्यामध्ये जे काही गुण टाकलेले ना, त्याबद्दल स्वतःचं कौतुक करायला शिका. जे तुम्हाला येतं ना, ते दुसरं कोणालाच येत नाही.
हा, तुम्हाला जे येतं ना त्याची नकल दुसरं कोणी करू पण शकत नाही. कारण तुम्हाला देवाने अतिशय युनिकरित्या आईच्या गर्भामध्ये निर्माण केलेलं आहे. ज्यावेळेस आपण स्तोत्र संहिता 139 आणि वचन 14 आपण वाचू बघा, देवाने आपल्याला कसं निर्माण केले पहा. स्तोत्र संहिता 139 आणि वचन 14 काय म्हणत आहे? भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकार स्मरण करतो. तुझी कृत्ये हा, माझी जी, येस, वाचा वाचा. तुझी कृत्ये अद्भुत आहेत, हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. वाव, काय सुंदर आहे पहा. मी कशा प्रकारे तयार झालेलो आहे. अद्भुत रीतीने माझ्या आईच्या गर्भामध्ये माझी घडण झाली. सर्वांना होमवर्क आहे, हे स्तोत्र सर्वांनी वाचायचं आहे. स्तोत्र संहिता 139 1 ते 24 वचन सर्वांनी वाचायचं आहे. आणि ह्या स्तोत्रामध्ये देव सर्व साक्षी आणि सर्व ज्ञानी आहे, हे कसं ते लिहून काढ. लक्ष द्या, आपल्या आईच्या गर्भामध्ये देवाने आपल्याला अतिशय अद्भुतरित्या निर्माण केलेला आहे. आपल्यासारखं दुसरं नाहीये कोणी, आपल्यासारखं दुसरं नाहीये. आणि देवाच्या दृष्टीने आपण अनमोल आहो, लोकांच्या दृष्टीने नसलं तरी चालेल. देवाच्या दृष्टीने आपली आपली किंमत जगात कोणीच देऊ नाही शकत, कारण आपण एकदम अनमोल आहोत, अनमोल. देव आपल्याला फार प्रेम करतो. देवाने आपल्याला त्याच्या प्रतिरूपाचं निर्माण केलेलं आहे. हे आपल्याला विसरवण्यासाठी गरिबी आपल्यामध्ये काय करते माहिती का? कमीपणाची भावना आणते. शिक्षणाची कमतरता आपल्यामध्ये कमीपणाची भावना आणते. मला चांगलं बोलता येत नाही, ती भावना आपल्यामध्ये कमीपणाची भावना आणते. लक्ष द्या, तुम्हाला देवाने ह्या जगामध्ये निर्माण केलेलं, ह्या जगामध्ये यासाठी ठेवलेलं आहे की तुम्ही आत्मसन्मानाने जीवन जगावं आणि तुम्ही तुमच्या स्वतःचा आदर करावा. आणि तसं तुम्हाला करता यावं म्हणून तुम्ही अशा प्रकारचे मित्र, अशा प्रकारच्या मैत्रिणी तुमच्या आजूबाजूला ठेवा, जे तुमच्या बद्दल चांगलं बोलतील, जे तुम्हाला प्रोत्साहन देतील, तुमच्या दुःखामध्ये भावासारखं आणि बहिणीसारखं तुमच्या मागे उभं राहतील. अशा लोकांची तुम्हाला गरज आहे. अशा लोकांची तुम्हाला काय आहे? गरज आहे. जे लोक नेहमी निगेटिव्ह बोलत असतात, ज्या लोकांचं बोलणं नेहमी ना तुम्हाला खाली पाडणार आहे, खाली दाखवणार आहे, जे लोक नेहमी तुमच्याकडे बघतात आणि तुम्हाला तुमच्या आतमधल्या कमतरता सांगतात ना, अशा लोकांना तुम्ही तुमच्यापासून दूर करा. कारण ते कधीच तुम्हाला आत्मसन्मानाने जगू देणार, कारण ते कधीच तुमच्या माग, तुमच्या दुःखामध्ये एका भावासारखं आणि बहिणीसारखं उभं राहणार. लक्ष द्या, देवाने तुम्हाला या जगामध्ये पाठवलेलं आहे त्याचं लेकरू म्हणून, त्याचं लेकरू म्हणून. आणि म्हणून लक्ष द्या, कमीपणाची भावना नका येऊ देऊ. तुम्ही अनमोल आहात देवाच्या दृष्टीने. माझ्या दृष्टीने माझे दोन्ही लेकरं अनमोल आहे, कारण मी त्यांचा बाप आहे, मला त्यांचा अभिमान आहे. तसंच देवाच्या दृष्टीने तुम्ही शिकलेले आहात का? तरी अनमोल आहात. तुम्ही शिकलेले नाही का? तरी अनमोल आहात. तुम्ही गरीब आहात का? तरी अनमोल आहात. लक्ष द्या, तुम्ही श्रीमंत आहात का? तरी तुम्ही अनमोल आहात. लक्ष द्या, देव भेदभाव करत नाही. देव भेदभाव नाही करत. देव एकच गोष्ट करतो, तुमच्यावरती प्रीती करतो. देव एकच गोष्ट करतो, देव तुमच्यावरती प्रीती करतो. लक्ष द्या. आणि म्हणून घाबरू नका. कमीपणाच्या भावनेला म्हणा, मी देवाचा मुलगा आहे, मी देवाची मुलगी आहे. मी शिकलेले म्हणून काय झालं? मी गरीब म्हणून काय झालं? माझा बाप हा सर्वात श्रीमंत आहे. नवे आकाश आणि नवी पृथ्वी विसरू नका. तिथं आपल्याला जायचं आहे. तिथं भेद नसणार, तिथं ईर्ष्या नसणार, तिथं द्वेष नसणार, तिथं निंदा नसणार, तिथं कोणी कमीपणा बघणार नाही आपल्यामध्ये. आणि म्हणून पहिली गोष्ट, आपल्याला आपल्या स्वतःचा आदर करता यावा म्हणून आपल्या आजूबाजूला तुम्हाला प्रोत्साहन देणारे मित्रमैत्रिणी असतात, तुमची चिंता करणारे, तुम्हाला चांगल्या गोष्टी शिकवणारे, तुमच्या कमतरता बघण्याऐवजी त्या कमतरतेतून बाहेर निघण्याकरता तुम्हाला मार्ग दाखवणारे मित्रमैत्रिणी तुमच्या जवळ असले पाहिजे. तेव्हा तुम्हाला स्वतःचा आदर करता येऊ शकतो, तेव्हा तुम्ही आत्मसन्मानाने जीवन जगू शकता.
तेव्हा तुमच्यातली कमीपणाची भावना जी आहे ना एका सेकंदात निघून जायची. सैतानाने कमीपणाच्या भावनेमध्ये अनेक लोकांना ठेवलेलं आहे, त्यापैकी आपण देखील एक असू. पण आता त्याचं आपल्याला बाहेर निघायचं, आपल्याला त्यात राहायचं नाहीये. आणि म्हणून आपल्याला ह्या दिवसांमध्ये काय करायचं माहिती का, आपल्या आजूबाजूला कोणत्या प्रकारचे लोक आपण ठेवलेले आहे. नीतिसूत्राच्या पुस्तकाच्या 17व्या वचनामध्ये की मित्र सर्व प्रसंगी प्रेम करतो, मैत्रीण सर्व प्रसंगी प्रेम करते, भावासारखे आणि बहिणीसारखे दुःखामध्ये ते उभं राहतं. आणि म्हणून लक्ष द्या, आपल्या आजूबाजूला आपल्याला प्रोत्साहन देणारे लोक आपण ठेवले पाहिजे, तर आपल्याला आत्मसन्मानाने जीवन जे आहे ना ते जगता येईल. दुसरा जो मुद्दा आहे तो आहे इतरांची मदत करा. इतरांची काय करा, मदत करा. कशी माहितीये का, प्रेषितांचं कृत्य 20 अध्याय आणि 35 वचन आहे ना, ते ज्यावेळेस आपण वाचतो ना, लक्ष द्या, इतरांची मदत. पहिला मुद्दा बघितला की आपण प्रोत्साहन देणारे मित्र आपल्या आजूबाजूला ठेवले पाहिजे. दुसरा जो मुद्दा तो हा आहे की इतरांची मदत आपण नेहमी केली पाहिजे. जेव्हा आपण, लक्ष द्या, दयाळूपणे वागतो ना, आणि जे लोक तुम्हाला काहीच परत देऊ शकत नाही त्यांची सुद्धा आपण मदत करतो ना, तेव्हा खरा आनंद जो आहे ना तो आपल्याला मिळत असतो. तुम्हाला खरा जो आनंद आहे ना तो तुम्हाला लुटता यावा यासाठी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक गोष्ट अतिशय महत्वाची आणणं गरजेचे आहे, ती म्हणजे मदत करणं. मदत कोणती असू शकते. मी काल एक आव्हान तुम्हाला केलं होतं की तुम्ही काही मदत तुम्ही जे आहे ते तुम्ही करू शकता का अमुक गोष्टीसाठी. आणि लगेचच अनिता ताईंनी मीटिंग संपल्याने लगेचच त्यांनी एक ठराविक मदत जी आहे ती केली. ब्रदर सुभाष यांनी लगेच एक ठराविक मदत जी आहे ती केली. लक्ष द्या चर्च, आपण मदत करणारे लोक असले पाहिजे. ज्यावेळेस आपण मदत करतो ना दयाळूपणाने ज्यावेळेस आपण मदत करतो ना, लक्ष द्या, मदत ही खऱ्या अर्थाने आपल्याला काय करते माहिती का, आतून आनंदित करते. जीवनाचा खरा आनंद लुटण्यासाठी आपण मदत करणं फार गरजेचं. मदत कोणती पण असो, फक्त फायनान्शियली नाही. ज्यावेळेस आपल्या चर्चमध्ये प्रोग्राम असतात त्यावेळेला तुम्ही अगोदर येऊन खुर्ची लावणं असू शकतं, झाडू मारणं असू शकतं, किंवा इतर कोणत्या गोष्टी असू शकतात. ज्यावेळेस आपले मीटिंग असतात, ज्यावेळेस आपले सेल ग्रुप असतात, ज्यावेळेला आपलं वुमन्स मीटिंग असते, त्या मीटिंग मध्ये आपण सर्वात अगोदर येऊन आपण त्या ठिकाणी हातभार लावणं गरजेचं आहे. आपण त्या ठिकाणी असं म्हणता कामा नाहीये, हा आता यांच्या घरी प्रार्थना तर ह्यांनीच केलं पाहिजे, आपण नाही करायचं. आपण फक्त जायचं, बसायचं, आपण मस्त गीत गायचं आणि काय असेल नसेल ते येऊन जायचं लगेच घरी, असं नाही. ज्यावेळेस तुम्ही देवाचे लेकरं येण्यातून एकत्र येतात ना, ज्या पण ठिकाणी तुम्ही प्रार्थनेसाठी एकत्र आलेले ना, त्या ठिकाणी आपण काय मदत करू शकतो. झाडू मारण्या संदर्भात असेल, जेवण वाढण्या संदर्भात असेल, खुर्च्या लावण्या संदर्भात असेल, किंवा कुणाला बोलवणं. लक्ष द्या, मदत करणं फार गरजेचं आहे. का माहिती का, कारण ज्या वेळेला आपण मदत करतो ना ते आपल्याला आतून आनंदित करत असत. आतून जे आहे ना आपल्याला ती मदत आनंदित करत असत. लक्ष द्या, मदत करणं म्हणजे काय माहिती का, प्रामुख्याने एकमेकांना सहाय्य करण्याचं. एकमेकांना सहाय्य करणे. काही दिवसापूर्वी मी एका खेड्यावरती गेलो होतो आणि सकाळी सकाळी मला त्या खेड्यावरती प्रार्थनेला जावं लागलं, कारण ते नंतर जे आहे ते कपाशी काढायला जातात. आणि मग सकाळी सकाळी मला जावं लागतं एका खेड्यावरती प्रार्थनेला. आणि ज्यावेळेस मी त्या खेड्यावरती प्रार्थनेला गेलो, मी पूर्णपणे कानटोपी आणि स्वेटर आणि हातामध्ये पूर्ण ते हँड ग्लोव्ह वगैरे पूर्ण पॅक करून गेलो सकाळी सकाळी. खूप धुकं होतं. आणि जसंच त्या गावामध्ये एंट्री केली, ज्या ठिकाणी प्रार्थना त्याचे 2-4 घर सोडून एक आजी जी आहे ना, एक आजी एकदम पातळ अशी चादर अशी अंगावरती घेऊन तिथं थंडीमध्ये 2-4 गवऱ्या वगैरे पेटून ती शेकत होती. आणि तिथे थांबलो, म्हटलं थोडस आपण पण शेकावं. आणि त्या आजीसोबत बोलताना म्हटलं, आजी इतक्या पातळ याच्यामध्ये तुम्हाला थंडी नाही वाजत का? ती म्हणजे भाऊ वाजते म्हणते थंडी, पण काय करू आता. त्यांना म्हटलं काळजी कर नका, मी दुसऱ्यांदा येईल तुमच्याकडे. आणि ज्यावेळेस मी दुसऱ्यांदा गेलो ना चर्च, मी एक चांगलं स्वेटर घेऊन गेलो त्यांना. एक चांगलं स्वेटर, लक्ष द्या, त्यांना मी ते दिलं आणि त्या गळ्यात पडल्या. मला तुम्हाला हे सांगायचंय, आपल्याकडनं होईल तेवढी मदत आपण ज्यावेळेस करतो ना त्यावेळेला आपल्याला आतून आनंद होता.
जीवनाचा खरा आनंद हा तुमचा हरवला गेला असेल कमीपणाच्या भावनेने. कमीपणाच्या भावनेमुळं तुमचा जीवनाचा खरा जो आनंद आहे ना, तो काय झाला ना, निघून गेला असेल. त्याला परत आणा. असा आनंद फक्त देण्यातूनच मिळू शकतो, लक्ष द्या. असा जो आनंद आहे ना, तो फक्त देण्यातूनच मिळू शकतो. आणि म्हणून इतरांनी तुमच्या कामाकडे लक्ष दिलं नाही तरी चालेल. कधी कधी आपण असं म्हणतो की यांनी माझं काम बघितलं पाहिजे, मग मला आनंद होईल. यांना माझं काम दिसलं पाहिजे, मग मला लक्ष द्या. तुमचं काम कोणी बघू किंवा न बघू, तरीच मला आनंद होईल. कारण वचन काय सांगतं माहितीये का? बघा, प्रेषणांची कृत्य 20 अध्याय आणि 35 वचन वाचतो आपण. सर्व गोष्टीत मी तुम्हाला कित्ता घालून दाखवले आहे की तसेच तुम्हीही श्रम करून दुर्बलांना सहाय्य करावे आणि घेण्यापेक्षा देणे यात जास्त धन्यता आहे, असे जे वचन प्रभू येशू स्वतः म्हणाला होता त्याची आठवण ठेवावी. व्हेरी गुड ब्रदर सुभाष, खूप छान. लक्ष द्या, वचनामध्ये काय लिहिलं माहिती का? वचनामध्ये अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे पाहायला भेटतं की आपण कोणत्या वर्गाची काळजी घेतली पाहिजे. चर्च कोणत्या वर्गाची काळजी आपण घेतली पाहिजे. वचनामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही जे आहे ना, जे गरीब आहे, जे दुबळे आहे, जे जे काय म्हणतात ना, अतिशय नाजूक परिस्थितीमध्ये आहे, अशा लोकांना तुम्ही सहाय्य केलं पाहिजे. आणि पुढे म्हणत आहे, घेण्यापेक्षा देण्यामध्ये जास्त आनंद आहे. लक्ष द्या, घेण्यापेक्षा आपण घेण्यामध्ये जास्त आनंद करतो. मलाच पाहिजे, याला नाही भेटलं पाहिजे, मलाच पाहिजे, हिला नाही भेटलं पाहिजे, किती घ्या. आणि घेऊन आपण आनंद, तो काही कामाचा नाही. तो आनंद देण्यामध्ये जो आनंद आहे ना, लक्ष द्या, वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपण काय केलं पाहिजे माहिती का? आपण परमेश्वराचे सांगत आहे, घेण्यापेक्षा देणं चांगलं आहे. देण्यामध्ये एक वेगळाच आनंद आहे. लक्ष द्या, तुम्हाला खऱ्या अर्थाने तुमचा स्वतःचा आदर करता यावा असं जर वाटत असेल ना, तर तुम्ही द्यायला शिका. आदर करणं म्हणजे फक्त आपल्यालाच पाहिजे असं नाही. मी काही दिवसापूर्वी एका 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 सेमिनारला मी गेलो. आणि सेमिनारला गेल्यामुळं त्या ठिकाणी काही पास्टर, देवाचे सेवक होते त्या ठिकाणी. आणि त्यातलं एक 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 पास्टर माझ्याकडे आले. माझे जस्ट माझी त्यांची हे नाहीये, ओळख नाहीये, पण पुन्हा एक एक चांगल्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्टच्या द्वारे ते माझ्यापर्यंत. आणि त्या मिटिंगला मी गेलो. आणि मी ज्यावेळेस त्यांना बघितलं, ते एकदम मागं बसलेले होते. ज्यावेळेस मला त्या ठिकाणी मिटिंग मध्ये वचन सांगण्यासाठी बोलवलं होतं, त्यावेळेस स्पेशल गेस्ट. आणि माहिती नाही, मी पुढून गाणे चालवते, वर्षी करतो, मी पुढून उठलो आणि त्या पास्टर जवळ जाऊन बसलो. आणि त्या पास्टरना म्हटलं की काय प्रॉब्लेम काय नेमकी तुमचा, काय प्रॉब्लेम काय, तुम्ही असं का आले, काय प्रॉब्लेम आहे? आणि मग ते म्हटले की पास्टर, मी एवढं हे नाही करू शकत माझ्या स्वतःला, माझ्याकडे तेवढे हे नाहीये, इन्कम नाही माझं तेवढा. आणि लक्षात आहे, ज्या पास्टरांनी मिटिंग भरवली होती ते म्हटले की पास्टर, त्यांनी आजूबाजूला मी दिसलो नाही. आणि मग मी मागे होतो, ते हळूच माझ्याकडे आले मीटिंग मध्ये. ते म्हटलं, पास्टर तुम्ही इथं बसले, तुम्ही पुढे चला. ते म्हटलं, एक काम करा, कोणी आशिष नसेल पाठवा तुमचा. आणि काय काम आहे? म्हटलं, काम आहे, त्यांना पाठवा. आणि लक्ष द्या, ज्यावेळेस त्यांनी त्यांच्या एका चर्च मधल्या मुलाला पाठवलं माझ्याकडे, त्यांना म्हटलं, ह्या पास्टरांना घे पैसे, त्यांना एक चांगला सुंदर ड्रेस घेऊन ये, बूट पण. हा, चर्च, लक्ष द्या, जसं मला वाटतं ना, मी चांगलं दिसलं पाहिजे, चांगले टी शर्ट, चांगले पॅन्ट, चांगले बूट, चांगलं, यस, तसं इतरांना पण वाटतं. पण प्रॉब्लेम काय माहिती का? ते घेऊ नाही शकत. पण हा प्रॉब्लेम आपण दूर करू शकतो, आपण देऊ शकतो. लक्ष द्या, ब्रदर सुभाष आज त्यांनी त्यांच्या मनातली गोष्ट मला सांगितली. ते म्हटले की पास्टर, आमच्या इथं काही काही आजी आहेत म्हणे, म्हाताऱ्या, जवळपास 15 एक आजी आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की मी त्यांना स्वेटर द्यावं म्हणून. त्यांना कोणी सांगितलं नाही,
त्यांना बोललो नाही, काही नाही. जस्ट आज ते त्यांच्या गावात प्रोग्राम होता आणि त्यांच्यासोबत मी बराच वेळ आज होतो. मी 2-2.5-3 तास त्यांच्यासोबत होतो. आणि त्यांनी आतून त्यांची इच्छा जी आहे ती प्रगती म्हणे, पासून माझी इच्छा आहे की मी एक 15 एक्सपेक्टर जे आहे ते आजींना द्यावं गावामध्ये, ते घेऊ नाही शकत. लक्ष द्या चर्च, तुम्हाला जर आत्मसन्मानाने जगायचं आहे तर तुम्ही आत्मसन्मानाने त्याच वेळेला जगू शकता ज्या वेळेला तुम्ही इतरांना देऊ शकता. कारण घेण्यापेक्षा देण्यामध्ये जास्त आनंद आहे. आणि परमेश्वराचं वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं की तुम्ही देणारे असले पाहिजे. विचार करा, मला आवडतं ज्या वेळेला जगताप मावशी त्यांनी एक हे बनवून ठेवलेलं आहे, रोज ते त्यामध्ये एक ठराविक अमाऊंट टाकत असतात आणि मग ते वर्षाच्या शेवटी देत असतात. एक डब्बा त्यांनी केलेला आहे, 3-4 वर्षापासून ते करत आहे. लक्ष द्या, आपण आत्मसन्मानाने जगावं याकरता आपल्याला काय करायची गरज माहिती का? देणं शिकलं पाहिजे. संतोषाने देणार, आनंदाने देणार हा देवाला आवडतो. लोकांना नाही आवडलं तरी चालेल, पण देवाला आवडलं बनलं पाहिजे. दुसरी गोष्ट आपण काय केलं पाहिजे? इतरांना आपण मदत केली पाहिजे. तिसरा जो मुद्दा आहे हा लवकर संपवतो कारण वेळ होत चाललेला आहे. तिसरा मुद्दा आहे, तुमच्या मुलांना स्वतःचा आदर करायला शिकवा. तुमची जी लेकरं आहे ना तुमच्या घरामध्ये, त्या लेकरांना तुम्ही स्वतःचा जो आदर आहे ना तो आदर तुम्ही करायला शिकवणं फार गरजेचं आहे. कारण आज लेकरं हे स्वतःचा आदर करत नाही. आज तुम्ही जर लेकरांची जर वागणूक जर बघितली, त्यांचं बोलणं बघा, त्यांचं बिहेवियर बघा, त्यांचं बसणं उठणं बघा, त्यांचं चालणं बघा. तुम्हाला तुमच्या लेकरांना हे शिकवणं गरजेचं आहे की तुम्ही तुमच्या स्वतःचा आदर करायला पाहिजे. कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये ते आपण शिकणार. पण लक्ष द्या, याचा एक मार्ग म्हणजे त्यांना शक्य असेल तेव्हा त्यांच्या समस्या त्यांना सोडवू द्या. कधी कधी स्तवन शाळेतून येतो रडत, पप्पा याने मारलं, याने माझं नाव घेतलं, हा मला असं बोलला. आम्ही ऐकत असतो आणि म्हणतो मग तू काय केलं, तू काय केलं? तो म्हणतो पप्पा मी पण त्याला बोलला. अरे म्हटलं तसं नसतं, काही गोष्टी मनावर नाही घ्यायच्या, सोडून द्यायच्या. आणि त्याने कोणी तुला काही पण बोललं ना रिॲक्ट नाही करायचं, तो विषय सोडून द्यायचा. लक्ष द्या, लेकरांना लहानपणापासून तुम्ही स्वतःचा आदर करायला शिकवणं फार गरजेचं आहे. आणि ते स्वतःचा आदर कोणत्या गोष्टीमध्ये करू शकतात, जर ते जर काही समस्येमध्ये अडकलेत ना तर त्यांना त्यांच्या समस्या स्वतःहून सोडवता यावे म्हणून त्यांना काय करायला माहिती का, त्यांना ते शिकवा. आत्ताचे लेकरं पहा, समस्या सोडवायला नाही म्हणत, पळतात लगेच आई वडिलांना पुढे करून देतात. काही लेकरं तितके भारी आहे, शाळेत जात नाही आणि ज्यावेळेस विचारतो सर कुठं जा, उद्या येतं आई वडिलांना घेऊन यायचं तर शाळेत. मला तुम्हाला हे सांगायचं चर्च, हे शिकवायचं आहे की लेकरांना आहे ना, ज्यावेळेस लेकरांच्या जीवनामध्ये समस्या असताना त्यांना सोडवायला सांगा. तुम्ही तुमच्या समस्या सोडवा. कारण काय माहिती का, ते जर ह्या भागामध्ये समस्या सोडवण्यास जर परिपक्व झाले ना तर त्यांना त्यांचा स्वतःचा आदर करता येईल. त्यांना त्यांचा स्वतःचा आदर करता येईल. असं केल्यामुळे त्यांना त्यांच्या समस्यांना तोंड देता येईल. आणि लक्ष द्या, त्या कशा प्रकारे सोडवायच्या ही त्यांना शिकायला मिळेल. आणि म्हणून शिकल्यामुळे त्यांच्यात आत्मसन्मान वाढेल आणि ते मोठे झाल्यावर त्यामध्ये टिकून राहतील. सुंदर आहे. आपल्या लेकरांना तुम्ही हे शिकवणं गरजेचं आहे. आणि बघा वचनामध्ये आपली स्पष्ट सांगितलेलं आहे, नीतिसूत्रे 22 अध्याय आणि त्याचं 6वं वचन. नीतिसूत्रे 22 अध्याय 6वं वचन वाचू आपण. मुलांच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. मुलाच्या स्थितीस योग्य ते शिक्षण काय कर त्याला दे, म्हणजे म्हातारपणी पण तू त्यापासून वाकड तिकडे नाही जाणार, परावृत्त होणार नाही. लक्ष द्या, तुमच्या लेकरांचा आदर्श
तुमच्या लेकरांचा आत्मसन्मान, त्यांनी त्यांच्या स्वतःचा आत्मसन्मान करावा, त्यांनी त्यांच्या स्वतःचा आदर करावा. म्हणून तुम्ही तुमच्या लेकरांना काय केलं पाहिजे माहिती का? तुम्ही त्यांना असं शिक्षण दिलं पाहिजे जे शिक्षण त्यांना त्यांच्या म्हातारपणी पण काम येईल, असं शिक्षण दिलं पाहिजे. आणि असं शिक्षण देण्यासाठी तुम्ही तुमच्या आजूबाजूला तुम्हाला प्रोत्साहन देणारे मित्रमैत्रिणी ठेवा. इतरांना मदत करण्याचे विचार नेहमी मनामध्ये येऊ देत. घेण्यापेक्षा देण्यामध्ये चांगला आनंद आहे, तो जीवनामध्ये लुटण्याचा प्रयत्न करा. चार्ज लक्ष द्या, शेवटी तुमच्या मुलांना त्यांच्या स्वतःचा आदर करता यावा म्हणून तुम्ही काही गोष्टी त्यांना स्वतःला करायला. 2-3 दिवसापूर्वी मला माझं डोकं दुखत होतं आणि मी त्यावेळेला मी जाऊ शकत नव्हतो मेडिकलमध्ये. मी रस्त्यावर गाडीत चावी घ्यायला जा आणि गोळी घेऊन ये. तो गेला आणि घेऊन जबाबदारी टाकायला शिका लेकरांमध्ये. काहीतरी काम त्यांना असं सांगायला करायला शिकवा की जे म्हातारपणीही त्या गोष्टी त्यांच्याकरता फायद्याचे ठरते. आणि मग लक्ष द्या, गरीब म्हणून काय झालं, वाचता लिहित नाही म्हणून काय झालं, चांगलं दिसत नाही म्हणून काय झालं, चांगलं बोलतात म्हणून काय झालं. लक्ष द्या, ह्या गोष्टी तुम्हाला खचवतात. ह्या गोष्टी तुम्हाला जे आहे ना, कमीपणाची भावना तुमच्यामध्ये आणत असते. माझं असं झालं म्हणून लोक मला काय. लक्ष द्या, देवाच्या नजरेने तुम्ही मौल्यवान, देवाच्या नजरेने तुम्ही अतिशय मौल्यवान आहात. देव तुमच्यावर फार प्रेम करतो. त्याच त्या गोष्टी घेऊन बसू नका. झालेल्या आहेत चुका, लक्ष द्या, त्यातून बाहेर या. आत्मसन्मानाने जीवन जगा, स्वतःचा आदर करा. लक्ष द्या, असं केल्यामुळं तुम्ही जीवनाचा खरा जो आनंद आहे ना, तो लुटू शकाल. प्रार्थना करू. देव हे वचन सर्वांसाठी आशीर्वाद करू. आपण आपले डोळे बंद करू आणि आपण प्रार्थना करू.